हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. याच्यामध्ये दोन प्रॉपर्टीज वापरून आपण क्वेश्चन सॉल्व करत आहोत. त्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे अगोदर. दोन प्रॉपर्टी, एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. आपण आता याच्यावर सेकंड क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लिमिट 0 to π/2 अंडर रूट sin x अपॉन sin x प्लस ब्रॅकेट cos x. आता प्रॉपर्टी वापरूनच हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हे कशावरून ठरवायचं ते आपण बघूया. पण त्याच्या अगोदर लेट आय इक्वल्स टू दिलेलं इक्वेशन ॲज्युम करून घ्यायचं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 देतो. ही फर्स्ट स्टेप असते आपली. जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते ॲज इट इज इक्वेशन नंबर 1 घ्यायचं, त्याला आय ॲज्युम करायचं. त्यानंतर प्रॉपर्टी ठरवतो आपण कोणती वापरायची, बाय युजिंग प्रॉपर्टी. आता कशावरून ठरवतो आपण प्रॉपर्टी, तर लिमिटवरून. लिमिट आपल्याला 0 to a च्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे इथे. 0 to π/2 म्हणजे 0 to a. याच्याशी आपण कम्पेअर करणार. बघा ही प्रॉपर्टी, याच्यामध्ये आपण काय करतो, एफ ऑफ एक्स आपण रिप्लेस करतो a मायनस एक्सने. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं a मायनस एक्स लिहिणार आपण. त्यानंतर a काय येईल आपलं, बघा a इथं वरती, मग वरचं लिमिट काय आपलं π/2, a येईल π/2. त्यानंतर आता मी ह्या इक्वेशनमध्ये इक्वेशन 1मध्ये रिप्लेस केलं आहे. इथं रिप्लेस केलं आहे. इथे एक्स होता, एक्सच्या जागी आला आपला a मायनस एक्स. एक्स a आपला π/2 मायनस एक्स. इथं a मायनस एक्स झालं. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला हे सॉल्व केलं आहे. फक्त साईन π/2 मायनस थिटा होतो कॉस थिटा. इथे झालं कॉस थिटा. साईन π/2 मायनस एक्स कॉस थिटा होतो. कॉस π/2 मायनस एक्स साईन थिटा होतो. हे सॉल्व झाल्यानंतर जे काही इक्वेशन येतं त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं, इक्वेशन नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट आपली स्टेप असते, परमनंट स्टेप आहे, इक्वेशन 1 आणि 2 ॲड करायचं. नेहमी या प्रोसिजरने आपण इक्वेशन सॉल्व करतो. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ॲड करायचं, इक्वेशन 1 आणि 2. फक्त इथं लक्षात ठेवायचं की लेफ्ट साईडला आय प्लस आय करायचं, राईट साईडला जे काही इक्वेशन आले त्यांचे ॲडिशन करायचे. आय प्लस आय आपलं होतं 2i, ॲडिशन केली, न्यूमरेटरचे ॲडिशन होते, न्यूमरेटर लाईचे ॲडिशन केली त्यांची इथे. आणि त्यानंतर डिनॉमिनेटर कॉमन होते आपले, ते इथं एकदाच लिहिले, सेम होते मग कॉमन काढून लिहिला. त्यानंतर कट होऊन जातात, कट झाले, सेम व्हॅल्यू उरलं काय 1dx, इंटिग्रेशन ऑफ 1dx. आता 1dx आपल्याला फक्त इंटिग्रेशन घ्यायचं आहे. 1dxचं इंटिग्रेशन येतं आपल्याला माहिती आहे एक्स. 1चं इंटिग्रेशन काय येतं एक्स, ते मी इथं लिहिलं आहे. लिमिट आपले गेले, कुठे गेले, राईट साईडला ब्रॅकेटच्या. इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन साईन निघून जातं, लिमिट लिहिले आपण. नंतर लिमिट अप्लाय करतो. लिमिट्स अप्लाय करायला काय फॉर्म्युला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला मी इथं यूज केला, ह्या स्टेपला यूज केल्यानंतर π/2 मायनस 0, अप्पर लिमिट आहे π/2, लोअर लिमिट आहे 0. आणि फायनल आन्सर आलं. फायनल आन्सरच्या अगोदरची स्टेप 2i, आय प्लस आय 2i इक्वल्स टू π/2. आणि तो 2, हा 2 इकडे येऊन मल्टिप्लाय झाला, 2 × 2 4. फायनल आन्सर आला आपला आय इक्वल्स टू π/4. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व करतो बाय युजिंग प्रॉपर्टी. नेक्स्ट क्वेश्चनसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.